नमस्कार मित्रांनो, आपल्या वैज्ञानिक प्रयोगामध्ये तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागत करतो। आज आपण एका आगळ्या प्रयोगाकडे या ठिकाणी वळत आहे आणि तो प्रयोग आहे इथे या ठिकाणी आपल्याला एक ग्लास दिसतोय, अर्थात हा काचेचा ग्लासही घेतला तरी चालतो। त्यानंतर मागच्या साईडला एक ॲरो दिसतोय, ॲरोची डायरेक्शन बघा, आता ॲरोची डायरेक्शन त्या साईडला आहे, तिकडे आहे। आता आपल्याला मी या ठिकाणी आता पाणी त्या ठिकाणी टाकतो, या ग्लास मध्ये पाणी ओततो, बघूया काय होतं ते। बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पाणी ओतलं त्यावेळेस डायरेक्शन ही माझ्याकडे झाली, म्हणजे उलटी डायरेक्शन झाली। तर हे असं का घडतं? तर मित्रांनो, हा कन्सेप्ट आहे टोटली रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, जो तुम्ही 10व्या वर्गामध्ये, मला वाटतं कदाचित 10व्या वर्गामध्ये तुम्ही शिकले असाल। काय असतं रिफ्रॅक्शन? कि व्हेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इट चेंजेस इट्स पाथ। तो जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो त्यावेळेस तो आपला मार्ग बदलतो। बघा, आता हा लाईट रे हा एअर मीडियम मधून या ग्लास या मीडियम मध्ये गेलाय, अर्थात वॉटर या मीडियम मध्ये आलाय, म्हणजे एक वेळेस रिफ्रॅक्शन झालं। परत वॉटर टू ग्लास आणि ग्लास टू एअर या ठिकाणी दोनदा रिफ्रॅक्शन झालं, दोन वेळेस रिफ्रॅक्शन झालं, आणि दोन वेळेस रिफ्रॅक्शन झाल्यामुळे त्याची डायरेक्शन उलट झाली। एकदा रिफ्रॅक्शन झालं तर एकदा आणि दोन वेळेस झाल्यामुळे त्याची जी डायरेक्शन आहे ती त्या ठिकाणी रिव्हर्स झाली, आणि अशा प्रकारे रिफ्रॅक्शन हा कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी हा प्रयोग अतिशय फायद्याचा त्या ठिकाणी ठरतो। आणि आपण घरी सुद्धा हा एक्सपेरिमेंट करून बघू शकता आणि रिफ्रॅक्शन कन्सेप्ट हा प्रायोगिक म्हणजे प्रयोगातून त्या ठिकाणी समजून घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो, इथेच थांबूया।